विद्यार्थी मित्रांनो, नोकरीची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सहर्ष स्वागत करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद औरंगाबाद याच्यामध्ये जिल्हा परिषद औरंगाबादचा जो निकाल लागलेला आहे त्याचा कट ऑफ किती जाऊ शकतो याच्याविषयी माहिती आपण पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला माहित आहे, कालच औरंगाबाद जिल्हा परिषद या जिल्हा परिषदेमधील आरोग्य सेवक पुरुष 40% याचा मार्क लिस्ट आलेली आहे। तर या मार्क लिस्टमध्ये विद्यार्थ्यांची नावे समाविष्ट आहेत। तर याच्यामध्ये जो कट ऑफ आहे तो किती लागू शकतो ते पहा। तर याच्यामध्ये बघा, जिल्हा परिषद औरंगाबाद आरोग्य सेवक पुरुष 40 या पदाची एकूण 5 पदे होते, म्हणजे याची एकूण 5 वॅकन्सी होत्या आणि 5 वॅकन्सीसाठी ज्या अर्ज किती आलेले होते किंवा निकाल कसा लागू शकतो, कट ऑफ काय असू शकतो याची माहिती आपण पाहूया। तर या ज्या 5 वॅकन्सी होत्या, या 5 वॅकन्सीचं डिस्ट्रीब्युशन जे आहे ते अशा प्रकारे होतं की विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी एकूण 3 पदे रिक्त होती। त्याच्यानंतर EWS साठी एकूण 1 पद रिक्त होतं आणि खुला प्रवर्गासाठी एकूण 1 पद रिक्त होतं। अशी मिळून एकूण जिल्हा परिषद औरंगाबाद ज्यालाच आपण छत्रपती संभाजीनगर म्हणतो त्यासाठी एकूण 5 अर्ज आलेले होते। तर या 5 अर्जासाठी एकूण जे ॲप्लिकेशन फॉर्म आलेले होते किंवा ॲप्लिकेशन फॉर्म किती आलेले होते ते आपण पाहूया। तर हे जे 5 पदं होतं, या 5 पदांसाठी जिल्हा परिषद औरंगाबाद आरोग्य सेवक मेल याच्यासाठी बघा, अर्ज जे आलेले होते ते 1360 या ठिकाणी अर्ज आलेले होते। तर 1360 मधील जे अर्ज आहेत त्या 1360 मध्ये बघा, SBC साठी एकूण 556 अर्ज आलेले होते, EWS साठी 200 अर्ज आलेले होते आणि ओपन साठी एका जागेसाठी एकूण 604 अर्ज आलेले होते। तर हे झालं अर्जाचं। तर या अर्जानंतर कट ऑफ किती लागलेला आहे ते बघूया। तर याच्यामध्ये बघा, जसं की आपण पाहिलं, छत्रपती संभाजीनगर आरोग्य सेवक 40% औरंगाबाद याच्यासाठी जो निकाल आहे तो कसा असणार आहे। तर याच्यामध्ये बघा, ओपन या जागेसाठी एकूण 1 वॅकन्सी होती। तर ओपन या पदाची 1 वॅकन्सी होती, त्यामुळे या ठिकाणी जो पहिला कॅन्डिडेट आहे तो SBC कॅटेगरीचा आहे। आता हा कॅन्डिडेट जरी SBC कॅटेगरीचा असला तरी पण या लिस्टमध्ये टॉपरमध्ये त्याचं सिलेक्शन झालेलं आहे किंवा या लिस्टमध्ये टॉपरला त्याचं नाव आहे। त्यामुळे या विद्यार्थ्याचं जरी कॅटेगरी SBC असली तरी पण या विद्यार्थ्याचं सिलेक्शन हे ओपन या कॅटेगरीतनं होणार आहे, कारण हा विद्यार्थी टॉपर आहे आणि ओपनला या ठिकाणी 1 वॅकन्सी होती। त्याच्यानंतर SBC साठी औरंगाबाद जिल्हा परिषद आरोग्य सेवक 40% या पदासाठी एकूण वॅकन्सी या 3 होत्या। त्यामुळे हा जो टॉपर विद्यार्थी आहे 1 नंबरचा, तो सोडल्यानंतर पुढे जे काही विद्यार्थी आहेत त्या 3 विद्यार्थ्यांचं सुद्धा सिलेक्शन होणार आहे कॅटेगरीमधून आणि जो पहिला विद्यार्थी आहे त्याचं ओपनमधून सिलेक्शन होणार आहे। तर याच्यामध्ये बघा, पहिला विद्यार्थी सोडल्यानंतर पुढचे 3 विद्यार्थी SBC कॅटेगरीचे कोणते आहेत। तर बघा, या ठिकाणी SBC कॅटेगरीचा 1 दिसतो, त्याच्यानंतर हा आणि हा। तर हे जे 6व्या क्रमांकाचा विद्यार्थी आहे तिथपर्यंत SBC कॅटेगरीतील उमेदवारांचं सिलेक्शन होणार आहे, म्हणजे 6व्या नंबरचा जो विद्यार्थी आहे त्याला एकूण 136 इतके मार्क मिळालेले आहेत। बघा, 1 2 3 4 5 आणि 6, म्हणजे SBC कॅटेगरीचा कट ऑफ जो आहे जिल्हा परिषद औरंगाबाद SBC याचा जो कट ऑफ आहे ते फक्त आणि फक्त 136 गेलेला आहे। त्यामुळे 136 वाल्या या विद्यार्थ्याचं सिलेक्शन जिल्हा परिषद औरंगाबाद हेल्थ वर्कर 40% याच्यामध्ये झालेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर औरंगाबादमध्ये EWS साठी 1 वॅकन्सी होती, जसं की आपण स्क्रीनवरती पाहत आहात। आता EWS कॅटेगरीला 1 वॅकन्सी होती आणि आपण रिझल्ट बघितला तर EWS कॅटेगरीचा 1 वॅकन्सीसाठी बघा, या ठिकाणी EWS कॅटेगरीतील उमेदवार आहेत। तर या EWS कॅटेगरीतील उमेदवाराला 1 वॅकन्सी होती, त्यामुळे या ठिकाणी रिझल्ट काय असणार आहे तर या कॅन्डिडेटला 138 मार्क आहेत, म्हणजे EWS या कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे EWSचा 138 इतका गेलेला आहे आणि SBC या कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे SBCचा औरंगाबादचा 136 गेलेला आहे फक्त आणि फक्त, आणि ओपन कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो 152 इतका गेलेला आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत जेवढे रिझल्ट लागलेले आहेत त्या सर्व रिझल्टमध्ये सर्वात कमी
लोएस्ट कट ऑफ हा औरंगाबाद जिल्हा परिषद 40%चा हेल्थ वर्करचा लागलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये औरंगाबाद जिल्हा परिषद हेल्थ वर्कर 40% या पदाचा कट ऑफ किती गेलेला आहे याच्याविषयी आपण माहिती पाहिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सोबत आपला चॅनल सबस्क्राईब करा. आपला चॅनल आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट त्यांना भेटत राहतील. भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.